ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या गुंतवणुकीचे रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला हवी असलेली जी कंपनी आहे तिचा आपण व्हिडिओ पाहिला की ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो व त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक ठोकताळा बांधता येतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 91 नंबरची कंपनी असलेली REC लिमिटेड, म्हणजेच ह्या कंपनीचे नाव पूर्वी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन असे होते. आत्ता त्या चालू घडीला त्या कंपनीचे नाव आहे REC लिमिटेड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे REC लिमिटेड. आणि REC लिमिटेड ही मित्रांनो फायनान्स टर्म लेंडिंग्स ह्या सेक्टरमधील आहे. फायनान्स सेक्टरमधील टर्म लेंडिंग ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, REC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर पाहिल्या तर त्या आहेत पॉवर फायनान्स, SBI कार्ड, IFCI, मास फायनान्शियल, तसेच टुरिझम फायनान्स, सॅटिन क्रेडिट, फाईन बॉन्ड फायनान्स. तर मित्रांनो REC लिमिटेड ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 नोव्हेंबर 2025 आणि आज REC लिमिटेड ह्या कंपनीचा एक शेअर्स 358 रुपये 20 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व कमीत कमी म्हणजे 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 573 रुपये व 52वी क्लो किंमत आहे
₹348. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत REC लिमिटेड ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती ₹331 होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो ₹82 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो ₹58 मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय? तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल? तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे ₹94,322 करोड आणि मार्केट कॅपिटलच्या दृष्टीनं ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 91 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा पाहिला तर त्याच्यात 2025 साली REC लिमिटेड ह्या कंपनीला ₹15,884 करोड नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली ₹14,145 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली ₹11,166 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली ₹10,047 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली ₹8,380 करोड नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत, म्हणजे कोणत्या घटकांनी किती टक्के शेअर्स धारण केलेले आहेत ते पाहणे. तर मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीमध्ये सुमारे 52.63% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा REC लिमिटेड ह्या कंपनीत 17.97% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार पाहिले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण येतं? त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा REC लिमिटेड ह्या कंपनीत सुमारे 15.91% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण REC लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीला 2021 साली ₹8,380 करोड नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढत 2025 साली ₹15,884 करोड झालेला आहे. म्हणजेच काय झालं आहे? तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील 5 वर्षापासून सतत वाढ झालेली आहे. त्यामुळेच REC लिमिटेड ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी ₹331 मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत ₹82 मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे ₹58 मिळत होता, तोच REC लिमिटेड ह्या कंपनीचा एक शेअर आत्ता करंट व्हॅल्यूला ₹358.20 ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर REC लिमिटेड ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी कमीत कमी ₹331. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर REC लिमिटेड ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी ₹331 गुंतवले असते,
5 वर्षापूर्वी 82 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 58 रुपये गुंतवलेले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 358 रुपये 20 पैसे झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या शेअरनं भरपूर नफा दिलेला आहे. म्हणजेच किती, तर म्हणजे आपण 10 वर्षाची तर तुलना केली तर 10 वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत म्हणजे 58 रुपये जर गुंतवलेले होते, तर आत्ता 58 रुपयाचे 358 रुपये 20 पैसे झालेले आहेत. म्हणजेच लमसममध्ये बघितलं तर ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 6.17 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे आपल्या गुंतवणूक रकमेच्या 6.17 पट एवढी वाढ त्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली आहे. म्हणजेच आपण जी गुंतवलेली रक्कम आहे ती 6.17 पट वाढलेली आहे. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर ती किती पट वाढली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की REC लिमिटेड ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं त्यात प्रमोटर होल्डिंग हे 52.63% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर REC लिमिटेड ह्या कंपनीत ते प्रमोटर होल्डिंग हे 52.63% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की REC लिमिटेड ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात भावनिक खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग, युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह न्यूज, अफवा ह्यामुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स हा भावनिक खायपासून खाली येत असतो. तर मित्रांनो, उत्तम कंपनीचा शेअर्स असून एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर तो खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. कारण की जेव्हा जागतिक मार्केटची परिस्थिती सुधारेल तेव्हा हा शेअर्स नवीन उच्चांक किंमत दाखवत असतो. तर मित्रांनो REC लिमिटेड ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार आत्ता सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये भावनिक खायपासून जेव्हा खाली येईल, म्हणजे समजा प्रथमतः 10% खाली आला तर त्या टप्प्यात काही रक्कम गुंतवावी, अजून खाली आला 10% तर अजून गुंतवावी, असं जेव्हा तो खाली येईल तेव्हा ह्या कंपनीच्या शेअर्सकडे संधी म्हणून पाहावे. तर मित्रांनो, REC लिमिटेड ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, REC लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहे. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.